माझी 2-3 वासरं चांगली मोडली. हम्म. म्हणजे सर असतानाच. तर सर बी त्यावेळेस मला होती त्यावेळेस बोलले ना ही गाडी आपण देऊया. हम्म. ही गाडी आपण देऊया. कारण ही गाडी जर आल्यापासून जर आपल्याला अडथळा येतोय. स्वतः सर मला बोलले होते. तर म्हणलं सर गाडीचं काय असं ते तसं काय नसतं म्हणलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला त्या अडचणी यायच्या जरा जरा. पण ते परत बरीच जण तशीच म्हणली याला तुम्ही ज्यावेळेस विषय असा निघाला होता की पोरांच्या त्यावेळेस सर म्हणलो ना नाना ही गाडी देऊया आपण दुसरी गाडी काढू. त्यासाठी मी ती गाडी दिली. म्हणजे गाडी ती आपल्याला म्हणजे जरा ही वाटत होती. कारण तिचा आकडा सिरियल जी होती ती 8 होती त्याच्यामुळं कोण त्याच्यावर ही करत नव्हतं. आता तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे की शेड बांधून दिली म्हणजे सरांनी दिलं शेड त्याच्यात तुम्ही दुसऱ्यांची बैल सांभाळता. कोणची म्हणजे शेडची जी शेड आहे त्या शेड मध्ये दुसऱ्यांची बैल म्हणजे आता तुम्ही दुसरी बैल सांभाळताय कुठे तिथे त्यावेळेस मला सरांनी फक्त होतं 1.5 लाख रुपये दिले. बस 1.5 का 2 लाख रुपये दिले आहेत मी त्यावेळेस मला सुरुवातीला म्हणजे मटेरियल आणून टाकायला. आणि ही जी आहे ती सर बक्षीस घेत नव्हतं. मी सांगतो सर बक्षीस घेत नव्हतं. तर मी काय करायचं सर म्हणा नाना पोरांचे सगळं भागवा. मग पोरांचे भागवून जी म्हणा त्या पिरियडला बैलानं म्हणजे कसं की जिथं झाली ते 1-2 चांगलं पायऱ्यात खेळत होतं त्याच्यामुळे 1-2 नंबर बैल तिथं करायचा. मग त्या पैशाच्या जीवावर मी ती शेड बांधलेला म्हणजे सर्जाच्या बक्षिसाच्या जीवावर शेड बांधलेला आहे. आता मग तुम्ही सर्जा सुंदरी दोघांच्या जीवावर म्हणजे घरची गाडी राहिली तर अख्खं बक्षीस याचं मला. त्याच्यामुळे ती शेड माझी चलाकी स्पीडनं झाली ती शेड. बर आता तुम्ही म्हणजे ही जी पैशाचा विषय आहे की मॅडमचं म्हणणं आहे की सर तुम्हाला पैसे पाठवत होते 50 कधी 40 कधी असं कधी कधी मला पाठवत होतं ती समजा आता काय करायचं पोरांना समजा मी काय काय अड्ड्यात गेलो काय अड्ड्यात माझ्याकडे पैसे द्यायला नसायचं तर गाडीने 1-2 अड्डा मार खाल्ला असं झालं लांब लांब जायचं ना. तर सरांनी म्हणजे सर जरी नसलं असलं तरी जरी सर आपल्या संग आले तरी सर पोरांनी जेवाय खायला गाडीनं मार खाऊ द्या काय करू द्या पोरांचा खर्च सरी करायची. बरं तुम्ही म्हणजे तुमच्या मंडळीच्या नावानं म्हणजे तुमच्या मिसेसच्या नावानं सरांना तुमच्याकडे तुम्ही म्हणजे गेल्या मुलाखतीत म्हणलं होतं काय 7 लाखाचा काय विषय ती ज्यावेळेस सर्जा आम्ही घेतला होता ते अजून मी मॅडमला माहित नसेल ज्यावेळेस सर्जा आम्ही घेतला होता त्यावेळेस सर म्हणले नाना त्यांच्याकडे पैसे घेते म्हणले आहेत 1-7 लाख रुपये येते. मग त्यावेळेस आमच्या मंडळीच्या नावानं गौतम भाईच्या मुलीच्या नावावर ती बँकेत 7 लाख रुपये आम्ही हे केले होते काय म्हणते ती काय त्यातली बँकेत ट्रान्सफर ट्रान्सफर केली. बरं 7 लाख